तशा परिस्थितीत कदाचित सर्वोच्च न्यायालय आणि संसद दोन्ही मिळून असा निर्णय घेऊ शकतात की होय, आपल्याला 70-75% जायचं, 50% मर्यादा ओलांडायची. आणि मग मला वाटतं की हा प्रश्न पुढच्या 25 वर्षासाठी थांबू शकेल. मात्र अजून 25 वर्षांनी का होईना हे 50% जे आरक्षण असेल ते कमी कमी करत जाणं ही दिशा असायला पाहिजे. त्या त्या समाज घटकांच्या हितसंबंधासाठी जसं व्हायला हवं तसं एकूण राष्ट्राच्या हितासाठी सुद्धा व्हायला हवं. म्हणून आरक्षणाचं समर्थन हे अगदी योग्य आहे. परंतु आता आपल्याला अशा पुढच्या पॉइंटवर यावं लागेल. ही फक्त आपण ब्रेनस्टॉर्मिंग करून एक विच्छेदन करणं ह्या सगळ्या आरक्षण नावाच्या प्रक्रियेचं असं आपण करत आलोय. पुन्हा एकदा मूळ मुद्द्याकडे मला असं यावं लागेल की 50% आरक्षणाची मर्यादा ही सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा साहनी या खटल्यामध्ये घालून दिली आणि त्याच्यानंतर असं ठरवण्यात आलं की आता यानंतर सामाजिक आरक्षण राहणार नाही. आता गेल्या वर्षी 10% आरक्षण केंद्र सरकारने सवर्णांच्या मधील गरिबांना दिलं आणि ते आता आपल्याला माहिती आहे की कोणत्या स्थितीमध्ये आहे. ते थोडं अजून अनिश्चित आहे. त्याची अंमलबजावणी किती झाली, किती होते, याच्या तपशिलात मी फारसा गेलेलो नाही. आपण बोलतोय हे फक्त या 50% आरक्षणाच्या बद्दल. मराठा समाजाची मागणी जेव्हा सुरू झाली तेव्हाचा हा एक प्रश्न आलेला आहे की त्या 50% बाहेर काय 15% किंवा 16% इतकं आरक्षण आपल्याला जर घ्यायचं असेल आणि ते ओबीसी मधून किंवा ह्या 50% मधून मिळणार नसेल तर उरलेला जो खुले 50% आहेत त्याच्यातून ते मिळणार किंवा मिळावं असं त्याच्यातलं गृहीतक आहे. आणि त्याला मग एकच आधार असा दिला गेला की तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीने 69% ते आरक्षण गेलं आणि त्याला घटनेमध्ये विशिष्ट तरतूद करून ते मान्य करण्यात आलं, तसंच काहीतरी मराठा समाजाबद्दल करता येईल का? म्हणजे तामिळनाडूमध्ये एकूणच त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत मागास घटकांचं प्रमाण हे खूप जास्त आहे. अशा प्रकारची काहीतरी सिद्धता त्यांनी केली आणि म्हणून त्यांचं प्रमाण ते 69% गेलं. तशा प्रकारची सिद्धता ही महाराष्ट्रात करावी लागणं आणि तशी ती झाली तरच मराठा समाजाला उरलेल्या 50%तून किंवा खुल्या 50%तून आरक्षण मिळणार हे उघड होतं. एक गोष्ट मधल्या काळात अशी घडली, मराठा समाजाच्या आरक्षणाला जेव्हा एक चांगलं टोक आलं 2015च्या थोडंसं आधी आणि 15च्या त्या मोर्चांच्या नंतर खूपच ठोसपणे, तेव्हा एक महाराष्ट्राच्या मध्ये काहीतरी कॉन्फ्लिक्ट निर्माण होईल का, जातीय संघर्ष ओढवेल का, अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं होतं. अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. आताही ती भीती वेगळ्या प्रकारची आहे, परंतु त्यावेळची वेगळी होती आणि ती अशी की मराठा समाजाला आरक्षण हवंय तर ते या 50% आरक्षणातून मागणार का त्याच्या बाहेरून मागणार. या 50% मधून म्हटल्यावर एससी एसटी मध्ये मराठा समाजाचा समावेश होणार नाही हे उघड होतं. राहिला होता मुद्दा ओबीसीच्या मधून आरक्षण मिळणार का. परंतु तो प्रश्न तुलनेने लवकर सुटला. त्याची दोन कारणं असावीत. एक तर ओबीसी मध्ये ऑलरेडी खूप जास्त जातीचा समावेश आहे आणि ते 27% आरक्षण आहे. त्यामुळे ओबीसी समूहांना पहिल्यांदा वाटलं की मराठा समाजाचाही समावेश जर ह्या 27% मध्ये झाला तर बराचसा वाटा म्हणजे ओबीसी मधला आपण गृहीत धरू की अर्धा वाटा तरी मराठा समाजाच्या वाट्याला कदाचित जाईल. म्हणजे ओबीसीचं आरक्षण अर्ध्यावर येईल अशा प्रकारची ती भीती ओबीसी मध्ये जे कोणी नेते होते किंवा समाज धोरण होते त्यांच्या मनात ती होती. मात्र ती भीती लवकर संपुष्टात आली जेव्हा मराठा समाजाच्याच धोरणांनी सांगितलं की आम्हाला स्वतंत्र 14-15% आरक्षण हवंय. आणि तसं करण्यापाठीमागे सुद्धा मराठा समाजाला कदाचित हे माहीत असेल, मराठा समाजाच्या नेत्यांना, की ओबीसी मधून आपलं आरक्षण मागणं याच्यातली अडचण अशी होणार होती की ओबीसीचं ऑलरेडी जर 27% आहे तर त्याच्यातून आपल्याला स्वतंत्र कोटा मागता येणार नाही. दुसरं, मराठा समाजाशी नातं सांगणारा किंवा त्याचा घटक असणारा कुणबी समाज त्याला सुद्धा ऑलरेडी आरक्षण होतं आणि ते ओबीसी मधून होतं. म्हणजे ओबीसी साठी उरलेल्या 50%तून आरक्षण मागणं हे सर्व अर्थाने योग्य आहे, सोयीचं आहे, मिळण्याची शक्यता आहे, असं मराठा समाजाचे आरक्षण मागणारे जे कोणी नेते होते
त्यांना वाटलं होतं आणि ते स्वाभाविक होतं. मला असं वाटतं की यामुळे झालं असं की ओबीसी आणि मराठा हा जो काही संघर्ष निर्माण होण्याची थोडीशी शक्यता निर्माण झाली ती बऱ्यापैकी संपुष्टात आली. अजूनही ती पूर्ण संपली असं म्हणणार नाही मी, परंतु ती बऱ्यापैकी संपुष्टात आली. आणि मग प्रश्न असा आला की मराठा समाजाला खुल्या गटातून आरक्षण हवंय, त्याला कोणाचाच विरोध असायचं काहीच कारण राहिलं नाही. आतून जरी वाटत असेल तरी जाहीरपणे ते विरोध करायचं काहीच कारण राहिलं नाही. कारण एससी एसटीच्या आरक्षणाला धक्का लागणार नव्हता. ओबीसीच्या 27% मराठा आरक्षणाची मागणी होतच नाही हे जेव्हा स्पष्ट झालं तेव्हा राहिला प्रश्न होता की उरलेल्या खुल्या गटातल्या 50%तून मराठा समाजाची 16% आरक्षणाची मागणी. आणि या मागणीला समर्थन मिळत जाणं साहजिक होतं. ओबीसी आणि एससी एसटी समूह त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाहीत. राहिला मुद्दा असा होता की खुल्या गटातील कोणी अन्य समूह किंवा समाज घटक विरोध करतील का. परंतु खुल्या गटात महाराष्ट्राच्या पुरतं जर पाहिलं तर मराठा समाज हाच संख्येने सर्वात जास्त आहे. तो अगदी 35% 45% किंवा त्याहून जास्त इथपर्यंत त्याची आकडेवारी सांगितले जातात. त्यामुळे 50% आपण असं म्हणू की काही उच्चवर्णीय, त्याच्यामध्ये साहजिक आहे की ब्राह्मण असतील, मारवाडी असतील, जैन असतील किंवा मुस्लिम धर्मातील काही जाती समूह असतील, हे सगळे उच्चवर्णीयामध्ये आले. आणि महाराष्ट्रामध्ये या अन्य सर्व समाज घटकांची संख्या किंवा लोकसंख्येतलं प्रमाण हे तुलनेने कमी आहे. 2%, 3%, 5% असं काहीतरी असणार. त्यामुळे खुल्या गटातील बहुसंख्य वाटा हा मराठा समाजाला जर आधीच मिळत होता आणि आताही तो 16% पूर्णतः मिळणार होता, त्यामुळे तसा आक्षेप घ्यायचं काहीच त्याच्यामध्ये कोणाचं कारण नव्हतं. आणि म्हणून 2015च्या मोर्चाच्या नंतर मराठा आरक्षणाची मागणी ही सर्वतोमुखी मान्य करण्यात आली. कोणत्याही राजकीय पक्षाने पण त्याला विरोध दाखवला नाही. एससी एसटीच्या आणि ओबीसीच्या नेत्यांनी विरोध दाखवला नाही, बुद्धिवंतांनी विरोध दाखवला नाही, साहित्यिकांनी नाही, प्रसार माध्यमातील लोकांनीही नाही. कदाचित यापैकी काहींचं बौद्धिक स्तरावर सैद्धांतिक मांडणीच्या संदर्भात जर विचार करायला गेले तर मराठा समाज मागासलेला नाहीये इतका की आरक्षण द्यावं, अशा प्रकारचं त्यांचं पैकी काही लोकांचं म्हणणं होतं. मात्र त्यांनी त्याला तसा विरोध केला नाही. त्याची कारण आता मी सांगितले तशी. मग अडचण काय होती? सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे, एससी एसटी ओबीसीचा विरोध नाही. आणि एवढंच नाही तर त्यापैकी अनेकांनी उघड उघड पाठिंबा पण दिला की उरलेल्या 50% मराठा समाजाला आरक्षण मिळावं. माध्यम त्या अर्थाने फार चिकित्सेच्या नादी लागले नाहीत. इंटेलेक्च्युअल्स आणि सामाजिक कार्यकर्ते तेही त्याबाबत शांत राहिले. मग विरोध कोणाचाच राहिला नाही. राहिला प्रश्न एवढाच होता की ते कसं द्यायचं. सर्वोच्च न्यायालयाची ही 50%ची जी मर्यादा आहे ती कशी ओलांडायची. आणि मग स्वाभाविक होतं की तामिळनाडूच्या सारखं काहीतरी करायचं. आणि तसं करायचं तर पहिलं हे विधानसभेमध्ये तशा प्रकारचा कायदा करणं आणि तो कायदा उच्च आणि सर्वोच्च न्यायालय यांनी वैध आहे असं मान्य करणं. ते झालं की मराठा समाजाचं आरक्षण लागू होणार. मात्र महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असा कायदा करण्यासाठीची पूर्व अट अशी होती, कारण आता आरक्षण द्यायचं होतं ते जातीय निकषावर किंवा मागासलेपण, सामाजिक मागासलेपण या निकषावर द्यायचं होतं. तेव्हा प्रश्न असा आला की महाराष्ट्राची विधानसभा तेव्हाच अशा प्रकारचा कायदा करू शकते जेव्हा असा एक आयोग, मागासवर्गीय आयोग, म्हणजे कोणते समूह, कोणते जाती घटक मागास वर्गात येतात आणि येत नाहीत आणि त्याचे निकष ठरवणारा आणि त्याप्रमाणे अमुक अमुक जाती समूह मागास आहे की नाही सामाजिक दृष्टीने हे ठरवणारा जो आयोग असतो, या आयोगाने तशी शिफारस करणं आवश्यक होतं की होय मराठा समाज, आता आम्ही सगळे बदललेले जे काही सर्वे केले, निकष लावले, अभ्यास केला, त्यानुसार तो मागास ठरतोय, असं मागासवर्गीय आयोगाने मान्य केलं की त्या आयोगाचा अहवाल लक्षात घेऊन महाराष्ट्राची विधानसभा तशा प्रकारचा कायदा ही करू शकणार होती. पूर्वीचा जो आयोग होता त्या आयोगापर्यंत मराठा समाजाचं मागासलेपण हा मुद्दा चर्चेला गेलेला होता आणि आधीच्या आयोगाने मराठा समाजाला अन्य मागास असलेल्या समूहांच्या तुलनेत मागास म्हणता येणार नाही अशा प्रकारचं
निर्णय दिलेला होता. मग पुन्हा एकदा नवा मागासवर्गीय आयोग हा नियुक्त करण्यात आला. पुन्हा एकदा नव्याने अभ्यास करण्यात आला. नवे पुरावे देण्यात आले. इतिहास काळातले देण्यात आले, वर्तमानातले देण्यात आले. मधल्या काळात नारायण राणे यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. सर्व्हे करण्यात आले होते. ते थोडंसं घाईत झालं, कमी वेळात झालं, हे जरी खरं असलं तरी ती प्रक्रिया पार पाडण्यात आली आणि तशा प्रकारचा अहवाल पुढच्या मागासवर्गीय आयोगाकडून आला की मराठा समाजाला सामाजिक दृष्टीने मागास मानता येईल. त्यानंतर मग विधानसभेमध्ये हे सगळं प्रकरण गेलं, विधान परिषदेमध्ये गेलं. महाराष्ट्राच्या विधान परिषदेने तो ठराव मंजूर केला की 16% आरक्षण मराठा समाजाला देण्यात यावं, उरलेल्या 50%तून, खुल्या 50%तून. त्याच्यावर राज्यपालांची स्वाक्षरी झाली. कायदा म्हणून तो राज्य सरकारचा अस्तित्वात आला. या कायद्याला उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं. उच्च न्यायालयाने हा कायद्याचे संदर्भात दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि होय, हे दिलेलं 16% आरक्षण, 16च्या ऐवजी बहुतेक त्यांनी 13% असा काहीतरी आकडा काढला, हे बरोबर आहे. अशा प्रकारचा निर्णय हा उच्च न्यायालयाने दिला. म्हणजे उच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सरकारचा कायदा हा वैध ठरवला. ही गोष्ट वर्षभरापूर्वीची. आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा या कायद्याला आव्हान सर्वोच्च न्यायालयात देण्यात आलं. आता ते सर्वोच्च न्यायालयामधून काही दिवसापूर्वी त्याला 1 वर्षाची स्थगिती देण्यात आली. म्हणजे तो कायदा अवैध ठरवलेला नाही, मात्र त्याला स्थगिती देण्यात आली. पुढे काय होईल याच्याबद्दल आता कोणालाही ठोसपणे फार सांगता येणार नाही. मात्र हे उघड आहे की यांनी, म्हणजे राज्य सरकारने आणि मागासवर्गीय आयोगाने जे काही साक्षी पुरावे इतिहासकालीन आणि वर्तमानकालीन जे काही मांडलेले असतील मराठा समाजाच्या मागासलेपणाचे, हे सर्व सर्वोच्च न्यायालयामध्ये तपासले जाणं हा एक भाग राहील. आणि दुसऱ्या बाजूला ते तपासून कदाचित तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या सरकारला तशा प्रकारची मान्यता दिली जाऊ शकते आणि हे 13 किंवा 15, 16% आरक्षण हे वैध मानलं जाऊ शकतं आणि मग कोणताच प्रश्न येणार नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या समोर असे प्रश्न आलेले असतील ऑलरेडी किंवा येतील की महाराष्ट्रातून मराठा समाज, तसं अन्य काही राज्यांच्या मधून याच प्रकारचे काही समाज घटक जे संख्येने त्या त्या राज्यामध्ये खूप मोठे आहेत आणि आम्हाला सुद्धा आरक्षण पाहिजे, कोणी 12%, कोणी 16%, कोणी 18-20% अशी मागणी करणार आहे. हे सर्व सर्वोच्च न्यायालयासमोर आलेलंही असेल. मी स्वतः त्याचा अभ्यास केलेला नाही किंवा ते येईल यानंतरच्या काळात. विशेषतः जर मराठा समाजाचं आरक्षण हे वैध ठरवलं राज्य सरकारने दिलेलं, तर अशा प्रकारेच अन्य राज्यांच्या मधून त्या त्या राज्यातील मोठे जाती समूह संघर्ष करतील, तिथल्या विधानसभांना अशा प्रकारचे कायदे करण्यास भाग पाडतील आणि मग ते कायदे सुद्धा उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय अशा प्रकारची वाट चोखाळतील. आणि हे सगळं बघितलं तर असं लक्षात येतं की 50%ची मर्यादा अशा परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच जी घालून दिलेली होती ती ओलांडून केवळ तामिळनाडू हा अपवाद न करता सरसकट संपूर्ण देश किंवा देशातील इतके इतके मोठे मोठे भूभाग हे 70%, कदाचित 75% इथपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाची स्थिती काय आहे हे मला स्वतःला माहित नाही. हे आता आपण लॉजिक मानतोय की अशा परिस्थितीमध्ये जर अन्य राज्यामधून अशी स्थिती असेल तर 70%, 75% पर्यंत ती जाऊ शकेल. अर्थातच सर्वोच्च न्यायालय असं काही निर्णय घेतं तेव्हा एकूण आपल्या देशातलं मानस काय आहे, सामाजिक प्रवाह कोणत्या दिशेने वळतायत, याचाही काही एक परिणाम किंवा प्रभाव हा सर्वोच्च न्यायालयांच्या निर्णयावर देखील होत असणार असं मानायला वावे. त्याच वेळी आपली संसद काय म्हणते, आपली सरकारं काय म्हणतात, विधिमंडळ काय म्हणतात, हे सुद्धा सर्वोच्च न्यायालय ध्यानात घेत असणार. आणि आपल्या संसदेचा कल सुद्धा ही 50%ची मर्यादा ओलांडून 70-75च्या दिशेने जाण्याचा आहे का, हे अजून कळायला मार्ग नाही. हे सगळं सर्वोच्च न्यायालयापर्यंतच थांबलेलं आहे. कदाचित पुढच्या 4-5 वर्षामध्ये हा प्रश्न, म्हणजे एकूण आरक्षणाच्या 50% मर्यादा ओलांडण्याचा प्रश्न, हा संसदेच्या पटलावर सुद्धा जाईल.
तशा परिस्थितीत कदाचित सर्वोच्च न्यायालय आणि संसद दोन्ही मिळून असा निर्णय घेऊ शकतात की होय, आपल्याला 70-75% जायचं, 50% मर्यादा ओलांडायची. आणि मग मला वाटतं की हा प्रश्न पुढच्या 25 वर्षासाठी थांबू शकेल. कारण मग मोठ्या समूहांना खुल्या 50% आरक्षणातून त्यांचा एक विशिष्ट काहीतरी वाटा जर दिलेला असेल तर 25 ते 30% एवढाच खुला गट राहणार प्रत्येक राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये. आणि अन्य जे घटक आहेत समाज घटक, त्यांचं प्रमाण 2%, 3%, 5% असं असल्यामुळे ते साधारणतः ह्या उरलेल्या 35% राहतील. असं एक 35 म्हणा किंवा 25% म्हणा त्या मध्ये राहतील असं आता मला दिसतंय. त्यामुळे संसद आणि सर्वोच्च न्यायालय काय करतील हे मला माहित नाही. परंतु भविष्याचं जर आपण काही चित्र रेखाटायचं असेल आणि ते लॉजिकच्या आधारावर आणि असलेल्या पुराव्यांच्या आधारावर ते इथे येऊन थांबेल असं मला दिसतं. आता मी फक्त एक शेवटच्या मुद्द्याकडे थोडं मागे वळतो आणि थांबतो. जिथून सुरू केलं हे आज आपण बोलणं तिथून. तो मुद्दा असा की पुरेसं प्रतिनिधित्व सर्व समाजी घटकांचं व्हायला हवं आणि ते त्या त्या समाजी घटकांच्या हितसंबंधासाठी जसं व्हायला हवं तसं एकूण राष्ट्राच्या हितासाठी सुद्धा व्हायला हवं. म्हणून आरक्षणाचं समर्थन हे अगदी योग्य आहे. परंतु याचा अर्थ असा आहे का की प्रत्येक जाती समूहाला किंवा वर्गाला त्याच्या त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सरकार दरबारी, प्रशासनात किंवा सर्वत्र जागा मिळाल्या पाहिजेत, म्हणजे प्रत्येकाचा काटेकोर वाटा हा दिला पाहिजे, असं आरक्षणाचं तत्व आहे का? तर माझं स्वतःचं आकलन आणि जो काही अभ्यास सांगतोय तो असं सांगतो की नाही. मग तर ती सरळ सरळ फाळणीच होईल. मग लोकसंख्या वाढवा किंवा लोकसंख्या कमी करा. मग तुमची लोकसंख्या एवढी आहे म्हणून तुम्हाला इतक्या जागा, तुमची लोकसंख्या एवढी आहे म्हणून तुम्हाला एवढ्या जागा. म्हणजे ज्या हेतूने, ज्या राष्ट्रीय निर्माणाच्या हेतूने, ज्या बलशाली राष्ट्र करण्याच्या हेतूने, जे राष्ट्राचा विकास करण्याच्या हेतूने आरक्षण हे तत्व लागू करण्यात आलं त्याला छेद देणार होईल. मग पुन्हा एकदा गुणवत्तेचे प्रश्न निर्माण होतील की प्रत्येक जाती समूहाला त्याच्या त्याच्या वाट्याचं द्यायचं. मग काय सगळे चौथेच उभे असतील. मग राष्ट्रीय एकात्मतेला सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून पुरेसं प्रतिनिधित्व असं ठरवलेलं आहे. याचाच अर्थ कोणाचं लोकसंख्येच्या तुलनेत कमी असेल, कोणाचं जास्त असेल. आणि आपण घरामध्ये जसं प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या बाबत ढोबळ मानाने हिशोब करतो पण काटेकोर करत नाही. कार्यालयीन कामामध्ये सुद्धा ही साधारणतः कोणी कोणतं काम करायचं, किती करायचं, कोणाचा किती वाटा हे ठरवलेलं असतं, परंतु काटेकोर केलं जात नाही. जेव्हा ते काटेकोर आपण कुटुंबामध्ये किंवा कार्यालयामध्ये करायला जातो तेव्हा कुटुंब विस्कटणं आणि कार्यालय विस्कटणं हे जेवढं साहजिक असतं, तसंच संपूर्ण देशामध्ये तुमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तुमचं आरक्षण असं करायला गेलं की देश विस्कटणार, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. मूळ तत्वानुसार मला माझं लॉजिक असं सांगतं की 50% आरक्षण 1991ला लागू केलं. त्यानंतर पुरेसं प्रतिनिधित्व सर्व समाज घटकांचं झाल्यावर ते 50%चं प्रमाण हे कमी करत जायला हवं होतं. ती वेळ आज आली का मला माहित नाही. हा सर्व अभ्यासकांचा भाग आहे आणि आकडेवारी नसल्यामुळे आज आपल्याला बोलता येत नाही. मात्र अजून 25 वर्षांनी का होईना हे 50% जे आरक्षण असेल ते कमी करत जाणं ही दिशा असायला पाहिजे. मात्र आता असं होतंय की ही कमी करण्याबद्दल कोणीच बोलत नाही. ती चर्चा ही आता सुद्धा मी जे बोलतोय हे खूप मी मर्यादित अर्थाने बोलतोय. मी लॉजिकल पद्धतीने मांडतोय. मी एकूण मूळ आरक्षण आणि त्याची फिलॉसॉफी या संदर्भात बोलतोय. तरी सुद्धा हे खूप लोकांना आवडणार नाही मला याची कल्पना आहे. त्यामुळे आरक्षण 50%चं कमी करत जाणं याच्याऐवजी 50%कडून 75%च्या दिशेने असा आपला समाजाचा प्रवास सुरू झाला. मला हेही माहिती आहे की राजकीय लोकांना हे खूप अवघड जातं अशा प्रकारचे अप्रिय निर्णय घेणं. की तुम्ही आता 50%चं कमी आरक्षण करू म्हटलं की कोणत्याही राजकीय पक्षाला डोकं सुद्धा वर काढता येणार नाही, इतका विरोध त्या समूहातून निर्माण होईल, कायमचा बहिष्कार टाकला जाईल. त्यामुळे राजकीय लोक अशा प्रकारचं अप्रिय काम करू शकत नाहीत. हे काम कोणाचं असतं? हे काम अराजकीय लोकांचं असतं. त्यामध्ये सामाजिक सांस्कृतिक नेतृत्व येतं, त्यामध्ये साहित्यिक येतात,
त्यामध्ये ओपिनियन मेकर क्लास येतो, त्यामध्ये माध्यमं येतात. यांच्याकडून जेव्हा समाजाची अशी मानसिक तयारी होते तेव्हा आणि तेव्हाच केंद्र सरकार काय किंवा राज्य सरकार काय त्या दिशेने पावलं टाकायला लागतात. मात्र अशा प्रकारची तयारी, मानसिक तयारी आपल्या समाजाची ही आपल्या माध्यमांनी, ओपिनियन मेकर क्लासनी, सामाजिक नेतृत्वाने केलेली नाही की 50% आरक्षण कधी का होईना, भले 2050 साली का होईना, पण आपल्याला मागे वळवायचंय बरं का. अशा प्रकारचा विचारही कधी कोणी मांडला नाही. क्रीमी लेअरचं तत्व हे आजही अनेक लोकांना जर आपण बोलायला गेलो तर 2च प्रकारचे आक्षेप येतात. पहिला आक्षेप असा येतो, तुम्ही क्रीमी लेअरचं तत्वाची अंमलबजावणी करायची म्हणता का? याचा अर्थ तुम्ही छुपे आरक्षण विरोधक आहात किंवा हा तुमचा ब्राह्मणी कावा आहे. याच्या पलीकडे दुसरा आक्षेप घेतला जातो. खरोखर जेन्युइन माणूस एखादा मूळ तत्वाचा विचार करून अशा निष्कर्षाप्रती येतो किंवा मांडतो, हे आपल्याकडे पचवण्यासाठी अजून समाज मन तेवढ्या प्रमाणात तयार नाही. ही म्हटलं तर खरं तर खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे 50 कडून 75% दिशेने असा आपला प्रवास चाललाय. माझ्यासारख्याला मी जेव्हा एकूण सार्वजनिक जीवनाचा विचार करायला लागलो तेव्हा असं वाटत होतं की 50% कडून 25% दिशेने जाईल. खरोखर जे मागास आहेत राहिलेले, खरोखर ज्यांचं प्रतिनिधित्व अजून पुरेसं आलेलं नाही, अशांनाच राहील. म्हणजे बाकीच्या लोकांचं प्रतिनिधित्व पुरेसं आलं की ते अन्य खुल्या गटाच्या बरोबर स्पर्धा करण्या एवढे सक्षम असतील, स्टँड होतील आणि मग त्यांना आरक्षणाची गरज नसेल. जो अजून कमी कमी आहे मागासलेला, जास्त राहिलेला आहे, त्यांनाच आरक्षण राहील. म्हणून 50 कडून 25च्या दिशेने जाण्याच्या ऐवजी 50 कडून 75च्या दिशेने आपलं आरक्षणाचं धोरण चाललेलं आहे. आता उद्या कुणी असं म्हणेल की याच्यातून तरी काय बिघडतं. तसेही उरलेले जे काही 25% खुले राहतील त्याच्यामध्ये खूपच कमी जाती समूह आहेत. मी स्वतः असं म्हणतो की त्याच्यात तत्वतः विरोध करायचं काही कारण नाही, परंतु ज्या कारणासाठी म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेच्यासाठी आणि तुमच्या लोकसंख्येच्या वाटपात असं जर आरक्षणाचं मागचं धोरण नसेल तर मी म्हणतो की 50 कडून 25% या दिशेने जायला हवं असं मला आजही वाटतं. 15 वर्षापूर्वी जेव्हा या प्रश्नाचा पहिल्यांदा मी विचार करत होतो, माझं स्टुडंट लाईफ संपलेलं होतं आणि आमच्या घणाघाती चर्चा, वाद संवाद होत होते, तेव्हा मी हेच मांडत होतो की आरक्षण हे या देशासाठी अत्यावश्यक आहे. त्या केवळ जाती समूहासाठी नाही तर देशासाठी आवश्यक आहे, संपूर्ण राष्ट्राच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. तेव्हा असंही माझं म्हणणं होतं की जर क्रीमी लेअरची अंमलबजावणी अशा पद्धतीने व्यापक करत गेलो नाहीत, उन्नत गट त्यांचं आरक्षण कमी कमी करत गेलो नाहीत, तर काय होईल, तर पुढे असा काळ येऊ शकेल की अन्य घटक जे खुल्या गटातले आहेत ते म्हणतील की आम्ही पण मागास आहोत, आम्हाला पण आरक्षण पाहिजे. म्हणजेच जे जाती समूह किंवा मोठे समूह खुल्या गटातले 15 ते 20 वर्षापूर्वी तुम्हाला आरक्षण नको किंवा त्यांना आरक्षण नको असं म्हणत होते, तेच घटक आज आम्हाला पण आरक्षण पाहिजे याच्यासाठी संघर्ष करतायत. कारण आता त्यांना आरक्षण नको ही मागणी या वेगळ्या फॉर्ममध्ये रूपांतरित झाली. आणि मी 2004-5 साली असं लिहिलं होतं की जर हे आरक्षणाचं प्रमाण कमी कमी होण्याच्या दिशेने आपण प्रयत्न केले नाहीत तर अनेक अन्य घटक आम्हालाही आरक्षण हवं असं म्हणायला लागतील आणि मग तो रडीचा डाव ठरेल. रडीचा डाव या अर्थाने की आम्हालाही पाहिजे असं म्हटलं की समाजामध्ये वितंडवाद निर्माण होण्याची शक्यता वाढेल. कारण कोणाकोणाला आरक्षण द्यायचं आणि किती द्यायचं. आणि तशा टप्प्यावर आपला समूह किंवा आपलं राज्य हे आता आलेलं आहे. मला स्वतःला असं वाटतं की याच्यातून शांततामय मार्गाने, सामंजस्याने मार्ग निघाला पाहिजे. आणि स्वाभाविक आहे की तत्वापेक्षा व्यवहार महत्वाचा आहे. त्यामुळे आज जरी माझ्यासारख्या माणसाला असं वाटत असेल की 50%चं आरक्षण 25च्या दिशेने जायला पाहिजे होतं, तरी हा थोडा आदर्शवादी विचार झाला, हा जरा सैद्धांतिक झाला. व्यावहारिक स्तरावर आपल्या समूहाला हे जर मान्य नसेल आणि त्यांना 50 कडून 75च्या दिशेने जावं असं वाटत असेल तर मी म्हणेल की हे अपरिहार्य आहे. याला माझ्यासारख्याचा विरोध असण्याचं काहीच कारण नाही.